नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्व स्वागत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची? डॉक्टर सुजय विखे की माजी आमदार लंके? आपल्यासोबत काही युवा कार्यकर्ते आहेत, आपण त्यांना विचारूया. तसा हा विधानसभेचा मतदारसंघ लंकेंचा आहे. लंकेंनी मागच्या 5 वर्षात काय केले आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. डॉक्टर विखे या मतदारसंघामध्ये फारसे फिरकले नाही अशी टीका पण होते. आता निवडणूक पुढ्यात आहे, रंगत जोरात सुरू आहे. पाहूया हवा कोणाची, खासदार कोण हवा. काय सांगाल, हवा कोणाची? हवा फक्त सुजय दादा विखे. काय सुजय विखे इकडे आले नाही अशी टीका होते. सुजय विखे ते बाकीचे म्हणत असताना आले नाही, पण मी आमच्या टाकळी डोकेश्वर गावात सुजय दादा विखे 35 वेळा येऊन गेलेत 5 वर्षात, आणि त्यांना कधी सांगितलं तरी ते येतच असतात. या गावामध्ये विखे साहेबांनी कुठली कामं मार्गी लावली? आमचा आज 2024 साल चालू आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून 1947 ते 2024 टाकळी डोकेश्वर ते वडगाव रस्ता हा कधी नकाशात सुद्धा नव्हता. आज त्याच ठिकाणी कमीत कमी 7.5 कोटी रुपयाचं काम चालू आहे. रस्ता अतिशय उत्कृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि तो येत्या 2 ते 3 महिन्यात पूर्ण होईल. तुमच्या तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी आमदारकीचा त्याग करून लोकसभेला उभे आहेत. साधा ग्रामपंचायत सदस्य कधी राजीनामा देत नाही. त्यांचा राजीनामा त्यांनी स्वार्थासाठी दिला आहे, पण त्यात काय स्वार्थ? समाजसेवा. मग लोकांना रडून दाखवण्याची गरज नव्हती ना त्याच्यात. राजीनामा तुम्ही जर म्हणायला लागले इंग्रजी बोलावं लागतं तिकडे, मग हे तुमचं तरी संयुक्तिक आहे का? इंग्रजी ज्याच्या त्याच्या बुद्धीचा भाग आहे ना, तो इंग्रजी बोलायची काय. म्हणजे अज्ञानी लोकांनी, म्हणजे ज्याचं शिक्षण कमी आहे त्यांनी खासदार होऊ नये. त्यांनी खासदार झालं पाहिजे, पण तसं तुम्ही तालुक्यात कामं पण केली पाहिजे ना. आता सुजयदादांचा एकच रस्ता 7.5 कोटीचा आहे आणि आमदार निधीतून फक्त 3 काँक्रिटीकरण, 1 कब्रिस्तान एवढीच कामं झालेत. मग त्या एका रस्त्याची ह्या 4 कामांची बरोबरी कुठंच नाही ना होत. पण निलेश लंके आमदार असताना या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस कोविड होता, तो कोविडच्या काळामध्ये त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवलं. कोविड जरी होता, कोविड सेंटर जरी ते स्वतःचा जीव धोक्यात घालून होते. आता मी एक फार्मासिस्ट आहे. मी स्वतः सुजितदादा झावरे पाटलांच्या वेळेस कोविड सेंटर उभं केलं, याच्यात माझं फार्मसी पूर्ण झालं होतं. म्हटलं आपल्या शिक्षणाचा कुठेतरी समाजाला फायदा व्हावा या दृष्टीने मी देखील तिथे 1 महिना काम केलं. आणि माझ्या माहितीप्रमाणे पारनेर तालुक्यात 4 कोविड सेंटर होते. ते सगळे सरकारीच होते. भाळवणीसह निगोजला असेल, टाकळी डोकेश्वरला असेल आणि पारनेरला एक श्रीकांत पाटरांचं होतं. मग त्यांनी स्वतः एकट्याने कार्य केले असं नाही ना. मग हे 3 पण कार्य करतच होते ना त्यांच्या पद्धतीने. निलेश लंकेंनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपलं कुटुंब घरी ठेवून त्या कोविड सेंटरमध्ये झोपले. आम्ही स्वतः महिनाभर तिथंच होतो. आमचा स्टाफ, मी स्वतः एक फार्मासिस्ट आहे, मी तुम्हाला सांगितलं ना. आम्ही देखील महिनाभर तिथे पूर्ण प्रॉपर सेवा केलेली. आम्ही महिनाभर घरी न जाता. फार्म का डी फार्म? डी फार्म झालेलं आहे माझं. आता लंके साहेबांनी या तालुक्यामध्ये जी काही कामं केलेली आहेत त्याच्यावर तुम्ही समाधानी नाही? आता कामच नाही झालं. 3 काँक्रिटीकरण, 1 कब्रिस्तान आणि अमरधामाला ब्लॉक 5 लाखाचे. मग एकच रस्ता जर 7.5 कोटीचा असेल तर हे 3 काँक्रिटीकरण त्याची बरोबरी होऊ शकत नाही ना कुठेच. का आता तुमच्या या गावचं मतदान किती आहे आणि ते विखे साहेबांना किती होईल? आमच्या गावात कमीत कमी 5,000 ते 5,500 पर्यंत मतदान आहे आणि त्याच्यातलं विखेला कमीत कमी आमची स्वतःची जे तयारी एवढी आहे की 4,000 पर्यंत आम्ही त्यांना मतदान करू गावातून. का आता तुम्हाला काय वाटतं, या तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? नाही. काय समाधानी नसल्याचं कारण काय? विकास कामच नाही ना. तुम्ही सांगा, कुठेच ना विकास कामं केलेलं नाही. विकास काम हा विषयच नाही. आज त्यांना मतदारसंघामध्ये खूप मोठा प्रतिसाद मिळतोय. काल पवारसाहेबांची सभा झाली, त्या सभेमधलं आपण वातावरण पाहिलं. त्यांनी रोहित पवारांना उभं करायचं ना. खासदार व्हायचं असं रोहित पवारांना त्यांनी उभं करायचं. पवारसाहेबांची एवढी ताकद जिल्ह्यामध्ये असेल तर रोहित पवारांना उभं करायचं होतं. त्यांच्याकडे होते ना पवार कुटुंबामध्ये. पवार कुटुंब मागच्या वेळेस उभं राहिलं नाही, ह्यावेळेस उभं राहिलं नाही. का नाही उभं राहिलं याचं कारण काय? फक्त निलेश लंकेला त्यांनी बळीचा बकरा केलेला आहे. पण निलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा दिला, एवढं धाडस दाखवलं. पवारसाहेबांनी धाडं दिलं त्यांना. पवार का मग रोहित पवार नव्हते त्यांचे? आज त्या माणसाकडे 1 रुपया नाही आहे. मग हे 100 कोटी रुपये खर्च करणं, हे आणले कुठून पैसे? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर कोविड सेंटर त्यांनी चालवलं, त्या संदर्भामध्ये त्यांनी हिशोब दिला नाही अशी पण टीका होते. आता तुम्ही पारनेर तालुक्यामधले आहात, आम्हाला एवढं खोलातलं माहिती नाही, वस्तुस्थिती काय? कोविडचा मुद्दाच नाही ना. कोविडचा मुद्दा आणि लोकसभा याचा काही, कोविडला जे काही जमा केलं त्याचा तपशील पण नाही. कोविडचा मुद्दा आणि लोकसभा ह्या निवडणूक हा लोकांचा मरणाचा आणि जीवनाचा जीवाचा खेळ जर हा लोकसभेला होत असेल तर दुर्दैव आहे. या तालुक्यात म्हणजे भावनेचा खेळ खेळू नये. मी काय म्हणतो, त्या ठिकाणी कोणी वाचले, कोणी गेले, हा जर मुद्दा जर इथं उपस्थित असेल हा चुकीचा आहे. कोविडमध्ये तुम्ही 33,000 वाचवा,
1,00,000 वाचवा हा प्रश्न इथे नाही, पण हा भावनिक मुद्दा का कोविडमध्ये वाचवलं म्हणलं की पंतप्रधान नाही होत ना. पण लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले, स्वतःचा जीव धोक्यात घालून कोविड सेंटरला मुक्कामी राहिले, हे धाडस कमी नाही ना. कोणीही मच्छरच्या काळामध्ये बाहेर कोणी झोपत नाही. एक प्रकार असतो, फोटो काढायचा आणि उठायचं आणि व्हायरल करायचं. पण निलेश लंकेंची नौटंकी यस, 100%. काय तुम्हाला काय वाटतं, कोणाची हवा? विखे. का बरं सुजय विखेच का, निलेश लंके का नाही? कारण माहीत नाही. हे तिघे म्हणाले डॉक्टर विखे, तुम्ही म्हणाले विखे. काम हो, काय तुम्हाला काय वाटतं, काय कोण पाहिजे खासदार? आमच्या गावामध्ये जर विचार करायचा झाला किंवा तालुक्यामध्ये विचार करायचा झाला, आमच्या गावामध्ये केंद्र शासनाच्या जलजीवन योजनेअंतर्गत 4,58,00,000 रुपयाची पाणी योजना सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यान्वित झाली? कार्यान्वित चालू आहे. आता 90% काम मग किती दिवस झाले काम चालू आहे? नाही, 1 वर्ष झालं. 1 वर्षात 90% काम पूर्ण झालेलं आहे. गावचा विस्तार सर्वात मोठा असल्याने आणि पारनेर तालुक्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठं गाव असल्या कारणाने आमच्या गावामध्ये त्यांनी पाणी योजना असेल, विविध प्रकारचे सभामंडप असतील, त्याच्यानंतर काँक्रिटीकरणाचे रस्ते असतील, अशी विविध प्रकारची कामं केलेली आहेत. आणि त्या माध्यमातून त्यांनी आमच्या गावाला पाणी योजनेच्या माध्यमातून स्वयंपूर्ण करण्याचं काम आमचे पारनेर तालुक्याचे नेते सुजित झावरे पाटील आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या गावामध्ये त्यांनी कामे करण्याचा जो सपाटा लावलेला आहे, त्या माध्यमातून एक सुशिक्षित उमेदवार म्हणून सुजय विखेंच्या पाठीशी त्या ठिकाणी उभं राहण्याचं आमचे नेते सुजितदादा झावरे पाटील यांनी जे ठरवलेलं आहे त्या भूमिकेशी आम्ही बांधील आहोत. सुजित झावरेंचा पक्ष कुठला? आत्ता सध्या सुजितराव झावरे पाटील हे तसे पाहिले तर कुठल्या पक्षाशी निगडीत नसून संपूर्ण देवकृपा परिवार, त्यांचं देवकृपा फाउंडेशन याचा पारनेर नगर तालुक्यामध्ये जो विस्तार आहे, या देवकृपा परिवाराच्या वतीने किंवा पारनेर तालुक्याचे भाग्यविधाते निलेश लंकेंवर एवढी मंडळी नाराज का? नाही, त्यांच्यावर तसं नाराज असण्याचं काही मतदारांनी त्यांना का नाकारावं आणि डॉक्टरांना का स्वीकारावं? नाही. आता हा ज्याच्या त्याच्या वैचारिक पातळीचा तो भाग आहे. तुम्ही आव्हान काय करणार? नाही, आव्हान असं काही करणार नाही. आता आम्ही काही आव्हान करणे इतपत एक लक्षात घ्या, तुम्ही जर आता डॉक्टरांचे चाहते असाल तर लोकांनी डॉक्टरांना का स्वीकारावं, आमदारांना का नाकारावं, तुमचं अपील काय असणार आहे? नाही, आम्ही कुणाचे चाहते किंवा कुणाचे फॉलोअर्स म्हणून नाही. फक्त आमच्या गावात जी कामं केली, ज्यांनी कामे केली, त्या आमच्या गावात सगळे कामं आत्तापर्यंत स्वर्गीय वसंतराव झावरे पाटील किंवा सुजितदादा यांच्या माध्यमातूनच होत आहेत, कारण त्यांचं गाव येते. आणि त्यांनी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून कामे आणली आणि ती कामे आता पूर्णत्वास आहेत. म्हणून एक त्या गावचा नागरिक या नात्याने आम्ही सुजितदादांच्या पर्यायाने सुजयदादांच्या पाठीमागे आहे. त्यामुळे आम्ही बाकी कोणाचं काय चाललं आहे किंवा कोण काय आहे याच्याबद्दल आम्ही काही बोलू इच्छित नाही किंवा कोणाची हवा आहे किंवा काय. आम्ही फक्त आमच्या गावापुरतं त्या ठिकाणी पाहतो आहे आणि गावापुरतं पाहत असताना त्या ठिकाणी आम्ही सुजितदादांच्या माध्यमातून सुजय विखे पाटलांच्या पाठीमागे ठाम उभे राहण्याचा निर्धार केलेला आहे. आता दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा खूप मोठा मतदारसंघ आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय मोठ्या प्रमाणात आहे. कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे, तुम्ही काय सांगाल? सध्या आमच्या गावामध्ये इतका भयंकर दुष्काळ पडलेला असताना आदरणीय सुजितदादांच्या कुशल नियोजनाच्या माध्यमातून दर 3 दिवसाला 4 दिवसाला त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या लाईनमधून गावाला पाणी पुरवठा होतो. विस्तारानं मोठं असलेलं वासुंदे गावामध्ये आमच्या 46 लाईन आहेत टोटल. त्या 46 लाईनला पुरवठा करण्याचं काम आणि ज्या ठिकाणी वाडी वस्तीवर पाणी पुरवठा योजना अजून पोहोचलेली नाही, जिथे 4-5 घरांचा समूह आहे परंतु जिथं पाईपलाईन गेलेली नाही, त्या ठिकाणी टँकरची व्यवस्था सुजितांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतच्या वतीने चालू आहे. त्यामुळे अद्यापही एवढ्या भरदुष्काळामध्ये आज एप्रिल महिना संपत आला आहे परंतु आमच्या गावाला अजून पिण्याच्या पाण्याची टंचाई त्या ठिकाणी जाणवत नाही आहे. आणि जर अशाच प्रकारचं नियोजन राहिलं तर मांडोळ धरणामध्ये 2 महिने पुरेल एवढा पाणीसाठा आहे. जूनच्या एंडिंगला, जुलैच्या सुरुवातीला त्या ठिकाणी पावसाची शक्यता असते. तर माझं एक प्रामाणिक मत आहे, अशाच पद्धतीचं नियोजन झालं तर आमचं गाव दुष्काळाच्या छायेमधून त्या ठिकाणी बाहेर राहून आमच्या गावाला पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याची कुठल्याही प्रकारची अडचण सुजितदादांच्या मार्गदर्शनाखाली येणार नाही. आणि सुजितदादांबद्दल बोलायचं झालं तर सुजित झावरे पाटील हे पारनेर तालुक्याचे एक कार्यतत्पर नेतृत्व आहे. ते बटन टू स्टार्ट म्हणजे
तुम्ही त्यांच्याकडं विकास कामांच्या बाबत नुसता शब्द टाकला तर ते काम पूर्ण होतंच, असा आम्हाला आत्तापर्यंतचा अनुभव आहे. आमच्या गावातले बहुतांश महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मागच्या इलेक्शनच्या वेळेस त्यांनी नदी जोडसारखा प्रकल्प अवघ्या एका दिवसात आणि वासुंदेच्या कर्जुले पठारावरून वाया जाणारं पाणी त्या ठिकाणी त्यांनी गावामध्ये वळवून गावचा 1972 सालचा सगळ्यात मोठा जो पाझर चालू आहे तो पावसाच्या पहिल्याच पाण्यात त्या नदी जोड प्रकल्पाने भरला. त्यामुळे अशा प्रकारची जे नाविन्यपूर्ण योजनेतून जे नवनवीन कामं सुजितदादांनी केलेलं आहे. राज्यातलं रोजगार हमीचं पहिलं काम अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यात आमच्या वासुंदे गावात सुजितदादांनी सुरू केलं. ज्यावेळेस ते राजकारणात आले आपण झावरे साहेबांचं कौतुक, विधानसभेची निवडणूक लागली का नक्की करू. आता निवडणूक लोकसभेची आहे, तुमचे तालुक्याचे आमदार आहेत निलेश लंके, तुम्ही या तालुक्यातले आहात. तुम्ही निलेश लंकेंवर नाराज असण्याचं कारण काय? जनरली आपण असा विचार करतो की बाबा स्थानिक उमेदवाराला आपण प्राधान्य देतो, तुम्ही लंकेंवर नाराज का? नाही, नाराजीचा असं काय आमचा आणि त्यांचा कधी संपर्कच आला नाही ना, कारण आमचा संपर्क सुजितदादांसोबत असतो आणि त्यांच्यामुळं आम्हाला कधी म्हणजे आमची आणि त्यांची भेट पण नाही. लोकप्रतिनिधी साहेबांकडे आम्हाला कधी जाण्याचा योग पण आला नाही, त्यांच्याबरोबर कधी अद्यापर्यंत संभाषण करण्याचा योग आला नाही. त्यांच्याबद्दल काय नाराजी, जर आपलं संभाषणच झालं नाही, समजा तुमचं माझं संभाषण नाही झालं किंवा कधी बोलणंच नाही झालं तर त्यांच्याबद्दल नाराजी असण्याचं काय कारण काय? जर काहीतरी जर आपलं त्यांच्याशी काही इंटरॅक्शन झालं तर नाराजी व्यक्त करू शकतो ना आपण. पण आमचं इंटरॅक्शन झालं, आम्ही सुजितदादा जे सांगू ती पूर्व दिशा म्हणून ते सुजयदादांच्या पाठीमागे आहोत. आपण पाहतोय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये ह्या टाकळी गावामध्ये हे जे काही तरुण बोलत आहेत यांचं म्हणणं आहे आमचं पाठिंबा डॉक्टरांना आहे, डॉक्टरांकडे कामाचं विजन आहे, विद्यमान आमदारांनी काय केलं याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही, परंतु ज्या माणसाने चांगलं काम केलं त्या माणसाच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत आणि या गावातील मतदार 80% आम्ही डॉक्टर सुजय विखे यांना मिळवून देणार आहोत. मतदारांनो, कोणाला स्वीकारायचं कोणाला नाकारायचं हा तुमचा प्रश्न आहे. जो माणूस विकास काम करील, जो माणूस तुमचा साथ देईल त्या माणसाच्या पाठीशी उभे राहा. मतदान करणं हे पवित्र कार्य आहे. याच्यामध्ये मतदान तुम्ही करण्यासाठी निश्चित बाहेर पडा आणि योग्य माणसाला मतदान करा. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, टाकळी.